तुमच्या सेवेत येत आहे आर्या गर्ल्स हॉस्टेल। उपलब्ध सुविधा, मुलींसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, गरम व गार पाण्याची व्यवस्था, संपूर्ण परिसर हा सीसीटीव्हीच्या देखरेखीत, फ्री वायफाय, अभ्यासासाठी शिस्तबद्ध वातावरण। आजच आपलं ॲडमिशन फिक्स करा आणि निर्धास्त व्हा। साई कुंज निवास, भुजबळ नॉलेज सिटी रोड, आडगाव, नाशिक। संपर्क 90 28 55 51 48 94 23 25 06 47। ईशान मटका गुल्फीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण व्यवसाय चालू केला 14 वर्षापूर्वीपासून। एक छोट्याशा खेड्या गावातून मी आलेलो होतो नाशिक मध्ये। 2006 मध्ये मम्मी पप्पा एक्सपायर झाले। नाशिक मार्केटमध्ये अंमली काम केलं होतं आपण स्टार्टिंगला। आपल्याला हा व्यवसाय म्हणजे एक मी बघितलं होतं कुठेतरी, खाऊन बघितली होती गुल्फी का आपण। मी तेव्हा स्वप्न बघितलं होतं का आपण नाशिक मध्ये हे प्रोडक्ट आपण चालू शकतो। आवड होती मला व्यवसायाची पहिलेपासून। आपण स्टार्ट केला होता त्यावेळेस आपल्याला खूप म्हणजे कधी कधी असा विचार करायचो मी काय यार उगाच आपण गुल्फी व्यवसाय हा चालू केला नाही का। प्रत्येक गोष्टी कोणी येऊन काही बोलायचं आपल्याला नाही काय गुल्फी रस्त्यावरती। 8वी नापास आहे। आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप मी माझ्या आयुष्याचे 14 वर्ष घालवले मी या व्यवसायात। तर मी आता लॉकडाऊन संपल्यावर थोडस ट्रबल एकदम आताच वाटतं मला का अजून खूप असं वाटतं अजून मेहनत करेल मी या धंद्यामध्ये का अजून काहीतरी करू शकतो मी याच्यामध्ये। 3 3.5 4 तास झोप आहे। जेवढं आपण मेहनत करतो ना तेवढं आपल्याला हे स्टार्टिंगला खूप स्ट्रगल केलाय। स्टार्टिंगला मी 10 लिटर दुधाची गुल्फी बनवायची। आज आपल्याकडे 400 लिटर दूध होतं। 10 लिटर स्टार्टिंगला दूध चालू केलं होतं। आज आपण 400 लिटर एका टायमाला दूध आपण क्वालिटी अशी देतो का कस्टमरला एकदा खाऊन गेले येणार दुसरे कस्टमर पण आपल्याला सांगता का क्वालिटी खूप छान आहे तुझी। त्या गोष्टीने मला अजून उत्साह वाटली का मी अजून काहीतरी करू शकतो। मग आतून मला असं वाटायला लागलं का मला कोणी ओळखत नव्हतं। आज माझं प्रोडक्ट गुल्फीने सर्व ओळख दाखवली का मला आहे तुझ्यात काहीतरी करू शकतो तू। मी हळूहळू या स्टेपला पोहोचलो। इथून पुढे मला अशी जिद्द आहे माझी का मी शिक्षा बाहेर पण फ्रँचायझी देऊ शकतो। पूर्णपणे गॅरंटी झाली का खूप छान मी गुल्फी बनवतो। तरी साधारण आपण आता 1-1.5 महिन्यापासून स्टार्ट करतो एक फ्रँचायझी चालू बाहेर आणि आपली गुल्फी 12 महिने चालते। असं नाही का पावसाळा आला हिवाळा आला आपली गुल्फी चालणार नाही। मी 365 दिवस गुल्फी चालवतो। मित्रांनो तुम्ही पण चालू करा हा व्यवसाय, तुम्हाला पण खूप छान वाटेल। तुम्हाला अजून असं वाटेल का आपण कुठला तरी प्रोडक्ट घेतोय काय आपली गुल्फी 20 दिवस खराब होत नाही। समोरचा कस्टमर पण आपलं नाव काढतो का गुल्फी कुठली आहे, हा ब्रँड कोणाचा आहे। ते समोरचा कस्टमर मराठी माणूस हा व्यवसाय करू नाही शकत। आपण ज्यावेळेस सांगतो ना आपण मराठी माणूस आहे आपण व्यवसाय, त्यावेळेस कस्टमर म्हणतो अरे आपला माणूस कसं काय व्यवसायात उतरला। आपला माणूस व्यवसायात उतरत नाही पण आपल्याला माहिती आहे ना व्यवसाय आपण पण करू शकतो। आपल्याला गॅरंटी आहे आपण करू शकतो। मी ज्यावेळेस कामाला होतो नाशिक मार्केटमध्ये हमाली काम करायचो सर। एक गाडीवरती गेलो होतो तिथं मी गुल्फी खाऊन बघितली होती दिल्लीला। तेव्हा मला सुचलं होतं का ही गुल्फी सेम मी नाशिक मध्ये बनवू शकतो। त्यावेळेस मी तिथला जो कारागीर होता ना त्यांना सांगितलं होतं का मला शिकवा बाई गुल्फी। ते बोलले तर तुम्ही कामाला इथं येऊ शकता का। मी गेलो होतो नाशिक। मला त्यावेळेस काय रोज 50 रुपये रोज दिला होता। 2 टाइम टिफिन आणि 50 रुपये रोज द्यायचे। सुरुवातीला आपण 10 रुपयाला रबडी विकली होती, आज 25 रुपयाला रबडी आणि त्यावेळेस आपल्याकडे 2च फ्लेवर होते। आता मी पूर्ण सीताफळ, मँगो, पेरू, गुलकंद सर्व नॅचरल मध्ये बनवतो। मला एवढा अभिमान आहे का मी 50 रुपये रोजाने एक जॉब केला होता आईस्क्रीम शिकासाठी। आज माझ्या हाताखाली पोरं आहे, मी रोजगार देऊ शकतो। आज मला वाटलं का मी पण रोजगार देऊ शकतो। एक छोटासा स्टॉल पासून सुरुवात केली होती मी। आज माझे 2 आउटलेट आहे, एक गंगापूर रोडला एक कोणाक नगर मध्ये। तर आज उमेद मला अशी वाटते का मी अजून रोजगार देऊ शकतो का मी 50 रुपये रोजाने जे 12 तास काम केलंय ना ते आतमध्ये खूप त्रास होतो का मी 50 रुपयात 12 तास केलं आणि मी आज 8 तासाचे 6 पोरं आपल्याकडे 10,000 रुपये पेमेंट आहे त्यांना खाऊन पिऊन 8च तास काम आहे, जास्त नाही। आणि मी 50 रुपयामध्ये 12 तास काम केलं होतं। ते सुख आता मी स्वतःचा व्यवसाय चालू केला ना मला खूप गर्व आहे का मी आज कोणाला तरी व्यवसाय देऊ शकतो, गाईड करतो का तू हे शिक
तू कुठंतरी टाकू शकतो. असं नाही का तू माझ्याकडेच आयुष्यभर काम कर, तू पण काहीतरी करू शकशील. या उमेदीने मी पोरांना सांगत राहतो. या व्यवसायाच्या माध्यमातून आपण 2 लाख रुपये 2 ते 2.5 लाख रुपये कमवतो महिन्याला. खूप मेहनत करतो, कारण की मी एक फाटलेल्या कपड्यात आलेलो आहे या नाशिकमध्ये. 8वीला हाफ पॅन्ट आणि हाफ शर्ट राहतं. ते शर्ट आज पण आहे माझ्याकडं, मी ठेवलेलं आहे. ज्या दिवशी मी काहीतरी करल त्यावेळेस मी ते दाखवणार आहे का मी या हाफ शर्टात आणि या पॅन्टीत आलेलो होतो.